रामकृष्ण हरी. जेव्हा जेव्हा आमचे जनार्दन महाराज सार्डेकर भेटतात तेव्हा मला कुठंतरी त्यांच्या मुखातून आणि आम्हाला श्रवण यंत्रणा आमची आजोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत काहीतरी ऐकायला आनंद वाटतो. तर त्यांना अशी विनंती करतो की किमान 1 मिनटं का होईना तुमच्या वाणीतून आम्हाला काहीतरी श्रवण भक्ती मिळावी. कालचा उत्सव असा होता, गणेश जयंतीचा उत्सव. म्हणजे कालच्या तिथीला गणेशांचा जन्म झाला. कालचा अभंग होता, चिंतामणे देव गणपती शहाणा, करावाय भोजन दुजे पात्री, देव म्हणे तुकया एवढी कैशी थोरी, अभिमान वितरी नागविलो, वाढवेल झाला शिले झाले अन्न, ततष्ट ब्राह्मण बैसल्यासी, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणीन तोरित मोरे असी. चिंतामणी हा देव म्हणजे पहिले ब्राह्मण होते चिंचवडचे. त्यांना चिंचवडचे मोरया गोसावी पूर्वी त्यांना जे ब्राह्मण आपण म्हणतो त्यांना देव ही संज्ञा देव उपदेशाने ते लोकांना प्रसिद्ध होते. चिंतामणी देव उपाधी होती. ब्राह्मणाला देव बोलतात. भूदेव हे ब्राह्मणाचं पण शब्द आहे. आपण ब्राह्मण बोलतो, पूर्वीचे लोक त्यांना देव म्हणायची. आणि मग तुकाराम महाराज त्यांना असं वाटलं का तुकाराम महाराज जे श्रेष्ठ आहेत, त्यांच्या समोर वेदांचं वृक्षा त्यांना आहेत, पाठ आहेत, असं चिंताप्राणी म्हणे ब्राह्मणांना देखील वाटलं की एक दिवस तरी माझ्या घरी तुकोबा राहेने माझ्या घरी यावं. चिंचवडला तुम्ही गणपती बघितलं असं मोरया गोसाईचं. हां, ते पिंपरी चिंचवडच्या इथं आहे ते चिंचवड. तिथे मोरया गोसावीने तुकाराम महाराजांना आमंत्रण केलं आणि त्यावेळी तुकाराम महाराज स्वतः आले. पण मोरया गोसावी जे होते ते भगवंताचं सकाळ सर्व पूजा अर्चन करत होते ते. आणि करता त्यांच्या टोपलीमध्ये एक कोमजलेलं फूल त्यांना हातात लागलं आणि ते मनातल्या मनात पूजा चालू होते त्यांची. आणि मोरया गोसावी पूजा करता काय त्या म्हणतं फुलेला सांगितलं म्हणजे समजलं नाही का मी हा कोमजलेला फूल कसा काय देवाला हो, ही मनातल्या मनात त्याची पूजा चालू होती. आणि एवढ्यात पूजा चालू असताना तुकाराम महाराज देखील त्यांच्या बागेमध्ये अंगणामध्ये ते आले होते. आणि पूजा आटपल्यानंतर मोरया गोसावी हे बाहेर आले. पाहतोच काय संत तुकाराम महाराज आपल्या अंगणामध्ये येऊन राहिले. आणि धन्य आजी दिवस झाला सोनियाचा, पिकाली या वाचा रामनामी. मग मोरया गोसावीने विचारलं महाराजांना का तुम्ही कधी आले. त्यावेळी तुकाराम महाराज सांगितला ज्यावेळी तुम्ही मनातल्या मनात पूजा चालू होती आणि ज्यावेळी तुम्ही फुलांचं वर्णन करत होतं की कोमजलेला किंवा सुकलेला फूल देवाला कसं वाहू, त्या टायमालाच मी इथं आलेलो आहे. अरे मी तर म्हणतो मोरया गोसावी म्हणतो मी तर मनातल्या मनात पूजा चालू आहे आणि हे तुकाराम महाराजांना कळलं कसं काय. हे आश्चर्य झालंय. मग म्हणून साधू संत आले घरा तोची दिवाळी दसरा असं मोरया गोसावींना आनंद झाला. आणि मग तुकाराम महाराजांची पाद्यपूजा केली आणि मग तुकाराम महाराजांना जीव घालायचं होतं. मग त्यावेळी तुकाराम महाराजांना मोरया गोसाई फक्त गणपतीचे भक्त होते, ते दुसरीकडं मानत नव्हते. गणपती एक गणपती असं मोरया गोसाईची भक्ती होती. आणि तुकाराम महाराज म्हणतात जनी वनी अवघा भरला देव, तुकारामाची भक्ती होती. आणि मग त्याचा अभिमान घालवण्यासाठी किंवा त्याचं मोरया गोसाईचं एक देवळाला भेट होण्यासाठी तुकाराम महाराज चिंचवडला गेले आणि त्याच्या सानिध्यात राहिलं. आणि म्हणतात पात्रे वाढा. सर्वांना पात्र वाढली. मोरया गोसाईने घरात सांगितलं आपल्या भार्याला का सगळ्याला पात्र करा. तुकाराम महाराज सांगितले अजून एक माझ्या शेजारी एक पात्र करा. मोरया गोसाई म्हणतात मनातल्या मनात म्हणतात आता इथं माणूसच कोण नाही पात्र कशाला, असं मोरया गोसाईचं मनात चाललं. पण मोरया गोसाईने अंदाज लावला की यांच्या टालकरी कोणतरी असेल, बरोबर कोण मित्र असेल, चलायला वाढा म्हणतं. तो एक टाटू वाढलं. आणि पात्र वाढल्यानंतर मग सांगितलं मोरया गोसाईने आता मला सुरुवात करा. नाही म्हणतं. असं कसं म्हणतात, हे पात्रावर अजून जोपर्यंत श्रेष्ठ माणूस येत नाही तोपर्यंत आपण अन्न ग्रहण करू शकत नाही. मोरया गोसाई म्हणतात असं कोण येणार आहे आज तुमच्याबरोबर ह्या पात्रावर जेवण करण्याला. काय म्हणतात तुम्ही तर गणपतीचे भक्त आहात म्हणतं. मोरया गोसाईला म्हणतात तुकाराम महाराज गणपतीला बोलवा. तर मोरया गोसाई सांगतात की ज्यावेळी माझ्या मनात चालणारी पूजा तुम्ही ओळखलेली तर माझा अधिकार नाही, तुम्हीच बोला. मग चिंतामणी देव गणपती शहाणा
करवाय भोजन दूध पात्री देव म्हणे तुके एवढी कैशी थोरी अभिमान माझा अभिमान आहे तो खाली झाला की माझी आणि त्या गणपतीला आणायची माझी ताकद नाही. मग तुकाराम महाराजांनी विनंती केली तुम्हीच बोलवा देवाला. आणि मग तुकाराम महाराजांनी आराधना केली आणि स्वतः गणपती देव त्या पात्रावर आले आणि सर्वांनी भोजन केलं. आणि मग देव हा ब्राह्मण म्हणतो देव म्हणे तुके एवढी तुमची काय थोरी आहे ती आम्हाला आज कळली. म्हणून तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरी अशी. वा 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 फार आणि सुंदर. मग ह्या भागाचा शेवट की बाबा ब्राह्मण म्हणतोय तुमच्या सुकृताने भगवंत माझ्या घरी आला आणि पत्नीसह सहकुटुंबासह भोजनाला गणपती जगे आला. ही तुमची थोरी आहे ही आम्हाला काय एवढी माहिती झाली. आणि म्हणून तो अभंगाची रचना करावी झाली असावी. त्यावेळी चिंता म्हणे देव गणपती हा नावा करावावे भोजन दुधपात्री देव म्हणे तू काही एवढी कशी थोरी अभिमान भिकारी नागविला. मला अभिमान झालता मी गणपतीचे भक्त तर नाही ह्या अभिमान माझा घालवला तुम्ही आणि कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो असा एक प्रमाण देऊन या अभंगाचा तुमच्याकडे मांडला गेला. आता रामकृष्ण मला आल्या त्यांना जर माझं सांगितलं की माझ्याकडे वेळ कमी आहे तरी पण त्यांनी बरोबर 6.5 मिनिट कालची आपली माघ उत्सव होता माघ महिन्यातला गणपती पूजन होता. आजचा ते काही 1.5 दिवसाचा गणपती आहे काय 2.5 दिवसाचा आहे. तर मी फक्त त्यांना बातमी सांगितली काल मी दोरेवलीवरनं आलो हरिपाठच्या हिचं कीर्तन होतं तर त्यांनी खूप छान पद्धतीनं आपला तुकारामाचा अभंग आहे ना संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला अतिशय अल्प वेळामध्ये फार सुंदर विवेचन दिलेलं आहे. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की जेव्हा जेव्हा आमचे हरिभक्तपरायण जनार्दन महाराज सार्डेकर येतील माझ्या मोठ्या बंधूचं मला नेहमी स्मरण असतं कारण त्यांचा मायेचा आशीर्वाद. कारण मी ह्या गावी नवीन आहे त्यामुळे त्यांनी असे जाणलं आहे की बाबा हा जरी वारकरी नवीन असला तरी आपला छत्रछायाखाली आदेरकाराखाली आपला आला भेटला मला छान वाटतं. त्यामुळं सतत मला ते भेटल्यावर मला आनंद. आणि मी कधीही आंतरिक भावना बोलतो मी कधी बोल घेवडा किंवा बोलबच्चन नाही आहे. मला फक्त आंतरिक भावना माझ्या पूर्ण मनमोकळ्या निस्वार्थीपणाच्या असतात. तर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय देऊ त्याच्या व्हावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा माऊली रामकृष्णारी. तुमचा पुढील प्रवास सुखाचा हो. सतत त्यांच्या कानी नोकरी करत मी पण नोकरी करतो पण मला आपलं रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामस्मरणाच्या आणि नामचिंतनाच्या नामलेखनाचाच मला तेवढंच येतं तेवढं करतो. पण यांच्याकडे गाढा अभ्यास आहे. सार्डेकर बंधू ते जगदीश महाराज पण फार मोठी व्यक्ती आहे पण ते त्यांच्या व्यापामध्ये असल्यामुळं मला त्यांची भेट फार दुर्मिळ असते. पण हे मात्र माझे दादा अतिशय आवडीनं आणि जाता येता सुद्धा त्यांना नामाचा बाजार दुकान उघडं दिसलं की मी असतो मला भेटतात. खूप छान माऊली रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद.